दिलं माणसं आहे ना मी मोठा झालो, मातोश्रीनेच मला मोठं केलं हे मी बोलतोय ना. मी काही नाही थोडी ना करतोय, पण मोठं केलं तर माझ्या डोक्यावर घेतलं तर परत पायाखाली चिरडायचं. काय तुम्हाला सांगतोय, माझ्या मुलासारखं आहे तू. दादा शिंदे साहेब म्हणतात टायगर अभी जिंदा है. आता ते ठीक आहे, त्यांचा स्वभाव आहे. ते म्हणाले ते काय झालं, तुला वाईट वाटलं नाही ना. आता पुढे तुमची राजकीय रणनीती काय असणार आहे? आता मी प्रवेश घेतला त्याच्यावरच काम करणार, विषय संपला. मग तुमच्या मुलीला काय आश्वासन देण्यात आलंय का? काही नाही, मुलीला काही नाही, मला काही नाही, कुणालाच नाही. तुम्ही जसं म्हणताय की तुम्हाला मातोश्रीने राबवलं किंवा मातोश्रीने तुमच्या मुलीला तिकीट नाकारलं, एकनाथ शिंदे ते तुम्हाला वाटतं की जसं ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे वागले तसंच एकनाथ शिंदे वागतील की न्याय देतील? बघा कुणाच्या कपाळावर लिहिले का की हा माणूस कसा वागणार आहे, लिहिले नाही ना. मग कसं समजणार? आता तुम्ही भविष्य जाणता म्हणून तुम्हाला समजतं. तुम्ही एकाच गावचे आहात, त्याच्यानंतर अहो मी एका गावचा आहे, थोडा माझा नातेवाईक आहे आमचा, तरी पण मी गेलो नाही त्याच्याबरोबर. असं काय करताय? जर माझा गावाला आहे म्हणून मी जायचं असतं तर मी तेव्हाच गेलो असतो. आणि मला तशी दुसरी कुठली अडचण नाही की मला कोण अडवू शकतो. पण मी माझं ठरवलं की मला संघटनेनं मोठं केलं, मी मरेपर्यंत संघटनेत राहील अशी माझी इच्छा होती. बरोबर आहे. आता त्याच्यात नंतर काय झालं, ह्या असा गोंधळ झाल्यामुळं मी म्हटलं ठीक आहे जाऊ दे, आपण आता वय झालं आपलं. जर त्यांना असं वाटत असेल की दादा आता काय उपयोगाची राहिले तर जाऊन द्यायचं. महापालिका निवडणुकांचा प्रचार सुरू आहे, तुम्ही या प्रचारात आता सहभागी होणार का? म्हणजे काय हे काय तुझा प्रश्न आहे काय रे? अहो आता 3 दिवस होते, तुम्ही प्रचार करणार का? म्हणजे काय प्रश्नच नाही ना. असं काय करतो प्रश्न, असं विचार की तो त्याच्यामुळं समाजात काहीतरी हे जाईल. हे खेळण्यासारखं काय आहे? लालबाग परळ हा ठाकरेंचा बालेकिल्ला आहे.